गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया आजच्या काही हेडलाईन्सवर। लढवय्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन, मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातील 13,39,202 विद्यार्थी देणार परीक्षा। आणि मुंबईत 3 डॉक्टरांनाही स्वाइन फ्लूची लागण, डॉक्टरांवर सध्या उपचार सुरू। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। महाराष्ट्राचा सूर्य पुन्हा एकदा मावळलाय। गेल्या 5 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असताना अखेर शुक्रवारी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालंय। ते 82 वर्षाचे होते। सोमवारी कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर गोळीबार झाला होता। त्यांच्यावर कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते। यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शुक्रवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं आणि तिथेच रात्री 10:45 अखेर त्यांची प्राणज्योत मालवली। उपचारादरम्यान फुफ्फुसामध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय। दरम्यान गोविंद पानसरे यांनी गेले 5 दिवस मृत्यूशी झुंज दिली। त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कोल्हापूर शहरावर शोककळा पसरली। आमचे लढवय्ये कॉम्रेड, आमचे अण्णा आम्हाला सोडून गेले, अशी भावना त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। या पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत 1.5 वर्षांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावरही असाच भ्याड हल्ला झाला होता। पानसरे यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रात काळा दिवस उजाडलाय। काँग्रेस नेते शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण जाणून घेऊयात। आणि असा भ्याड हल्ल्याचा मार्ग अवलंबतात हे कधी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। आज या ठिकाणी एका दुर्दैवी प्रसंगाला सामोरं जाण्याची परिस्थिती आपल्याला येते, पण हा लढा इथं काही थांबणार नाही। काँग्रेस पानसरे यांनी जे प्रागतिक विचार आयुष्यभर मांडले, ते जे काही बीज रोवलं ते बीज कधी वाया जाणार नाही। आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे काही प्रकार अलीकडे घडले, त्याचा एक धक्का महाराष्ट्रातल्या जनमानसाला बसलेला आहे। पण महाराष्ट्र समर्थपणानं असल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका घेईल। गोविंद पानसरे यांच्या निधनाने लढवय्या नेता आपल्यातून हिरावून गेला, याचे मला खूप दुःख आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। सोबतच त्यांनी अशी हमी दिली आहे की त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करू। कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी गोळीबार झाला होता। गोविंद पानसरे यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री म्हणतात की गोरगरीब आणि समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी पानसरेंनी दिलेला लढा आणि योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल। ब्रीच कँडी रुग्णालयात मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो। मुंबईसह राज्यभरात स्वाइन फ्लूनं दगावलेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे। आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूनं बळी घेतलेल्यांची संख्या 88 वर पोहोचली आहे, तर 218 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत। आजच्या एका दिवसात राज्यात 5 जणांचा स्वाइन फ्लूनं मुंबईत 3 डॉक्टरांनाही स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, त्यांच्यावरही सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान असिस्टंट मेडिकल कमिशनर संजय देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली। दरम्यान बाहेरून येणाऱ्या रुग्णांची तपासणी 2,500 रुपयात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। तसंच रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रकृतीवरही लक्ष देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। खासगी रुग्णालयामध्येही आवश्यकतेनुसार टॅमीफ्लूचं औषध पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। कसलेल्या पैलवानाप्रमाणे मीही शेवटपर्यंत जमिनीला पाठ लागू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या जितनराम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला।
यानंतर काही तासातच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नितीश कुमार यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिल्याने बिहारमध्ये गेले काही दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला। लोकसभा निवडणुकीतील जदयूच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्ता सोडल्याने पश्चाताप झालेले नितीश कुमार रविवारी 22 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। राज्यपालांनी नितीश कुमार यांना 3 आठवड्यात म्हणजे 16 मार्च पूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिलाय। नव्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवण्यासह राज्यपालांच्या अभिभाषणाची तारीख निश्चित करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं। समर्थक आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला त्यांची आमदारकी गमवायची नाही असं सांगत मांझी यांनी पायउतार होण्याचं समर्थन केलंय। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी 12वीची परीक्षा शनिवारपासून सुरू होते। राज्यातील 13,39,202 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल 1,38,000 वाढ झाली आहे। 21 फेब्रुवारी ते 26 मार्च या कालावधीत राज्यातील 2,389 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं। यंदा 7,57,136 मुलांनी तर 5,82,066 मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली। मागील वर्षी 6,64,120 मुलांनी तर 5,36,429 मुलींनी नोंदणी केली होती, अशी माहितीही पाटील यांनी दिली। राज्य मंडळातर्फे पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होईल। तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी 2 विषयांच्या परीक्षेदरम्यान काही दिवसांची मोकळीकही ठेवली आहे। त्याचप्रमाणे विभागीय मंडळामार्फत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे। यंदाही गैरमार्गाशी लढा या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणे राज्यात एकूण 245 भरारी पथके नेमण्यात आली आहेत। याचप्रमाणे संवेदनशील परीक्षा केंद्राचं व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असून गैरप्रकार टाळण्यासाठी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत। अशा प्रकारे परीक्षा यंत्रणेने तयारी केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार परीक्षेपूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे। आगरी कोळी बांधवांची बांधिलकी एकोप्याने जपायची असेल तर प्रत्येक आगरी कोळी बांधवाला एकत्र येणं गरजेचं आणि यांना एकत्र जर आणायचं असेल तर एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ त्यांना मिळायला हवं, म्हणून ऐरोली विभागात प्रथमच आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांच्या हस्ते झाले। तर या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना विजय चौगुले, चंदू दादू पाटील, महाराष्ट्र कोळी महासंघ आयुक्त सुरेश मेंगळे, आयुक्त शहाजी अहमद, एसीपी वालतुरे यांची उपस्थिती होती। कर्तव्य आहे, हा एक ध्यास मी ठेवला आहे आणि समाजाला एकत्र आणणं, हा आगरी असो, कोळी असो, इतर कुठलाही असो, भाषिक असो, पण आपल्याला समाजाला एकत्र ठेवायचं आहे, हाच ध्यास ठेवून मी हा कार्यक्रमाचा म्हणजे आज उद्घाटन केलेलं आहे। सर्व कोळी आगरी बांधवांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आणि आई एकविराच्या दर्शनासाठी विविध स्तरातून लोक जनसामान्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी जळगाव येथे हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन करण्यात आलंय। हिंदू धर्म रक्षण आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी हिंदू धर्मीयांना अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय।
येत्या रविवारी 22 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजता आपण एका भव्य हिंदू धर्मजागृती सभेचं आयोजन शिवतीर्थ मैदान म्हणजे GS ग्राउंडवरती केलेलं आहे. ही सभा 5:30 वाजता असणार आहे. हिंदूंचं संघटन करणं, धर्मजागृती करणं आणि हिंदू राष्ट्राची स्थापना करणं या प्रमुख उद्देशाने आपल्या हिंदू बांधवांमध्ये जागृती झाली पाहिजे. धर्मावरचे आघात रोखण्यासाठी, धर्मावर, राष्ट्रावर होणाऱ्या आघातांविषयीची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने आणि हिंदूंचं संघटन करण्यासाठी ही धर्मजागृती सभा असणार आहे. देश विदेशामध्ये 1000हून अधिक ठिकाणी या धर्मजागृती सभा झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये पण आतापर्यंत 31हून अधिक ठिकाणी या धर्मजागृती सभा झालेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व हिंदू धर्माभिमान्यांना माझी विनंती आहे की ही धर्मजागृती सभा आपली आहे. या धर्मजागृती सभेच्या माध्यमातून आपल्या बांधवांची जागृती झाली पाहिजे, आपल्या सर्वांचं संघटन झालं पाहिजे. आज लव जिहाद असेल, गोहत्या असेल, धर्मांतरण असेल, यांसारख्या अनेक समस्या अगदी आपल्या घरापर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत. या सर्वांचा प्रतिबंध करण्यासाठी, या सर्वांच्या विरोधात उभं राहण्यासाठी, या सर्वांच्या विरोधात संघटित होण्यासाठी ही धर्मजागृती सभा. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पासून 8 किलोमीटर असलेले एकांबा गाव, त्या गावातील शेतकरी पांडुरंग राजाराम बनसोड हे आपल्या शेतात सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी गेली 3 वर्षे विहिरीच्या योजनेसाठी प्रयत्नात आहेत. मात्र त्यांना यश आलेलं नाही. मालेगाव पंचायत समितीत वारंवार चक्रा मारून ते अगदी कंटाळलेत. मात्र निगरगट्ट कर्मचाऱ्यांना काही या शेतकऱ्यांची दया आलेली नाही. शेवटी पांडुरंगांनी स्वतः आपल्या पारिवारिक सदस्यांना मिळून विहीर खोदण्यास सुरुवात केली. निसर्गाला त्यांच्यावर दया आली आणि त्यांच्या विहिरीला पाणी लागलं. मात्र या शासनाला केव्हा दया येईल? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शासनाला बघायच्या आहेत? मुख्यमंत्री आता तरी या विदर्भाच्या शेतकऱ्याकडे लक्ष देणार का? आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणार का? पांडुरंग सारख्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना न्याय देणार का? असे सवाल शेतकरी कळवळीने विचारत आहेत. 3दा ग्रामसेवकले त्याचा सरनेम काकडे, मी 3दा भेटलो त्यांना, पण त्यांना माझ्या योजनेत काही लाभ घ्यायचं नाव टाकलंच नाही. की त्याला 3दा म्हणलं मी की बाबा आमचा याच्यात आराखड्यात नाव टाका. पुन्हा मीटिंग घेतली तेव्हा बी नाव लिहून दिलं तर, पण गावातल्या मेंबर असतात त्यानं माझं नाव काही येऊ दिलं नाही त्याच्यात योजनेत. घरकुल बी नाही, विहीर बी नाही योजनेची. पण आमच्या गावातले जे मोठमोठाले लोक येतं त्याला योजनेत सगळेच लाभ घ्यायला आले. बुलेटिनमध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.